नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला. आपण पाहतात एसएन नेटवर्क प्रस्तुत FIFO मराठी. चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सादळे मादळे कासारवाडी परिसरात दिवसा गव्यांचा वावर. ज्योतिबा मुख्य रस्त्याच्या कडेला गव्यांचे कळप. रब्बी पिकांचे मोठे नुकसान. नागरिक व प्रवाशांकडून बंदोबस्ताची मागणी. करवीर तालुक्यातील सादळे मादळे परिसरात वन्यजीवांचा वावर अधिकच वाढला आहे. ज्योतिबा मुख्य रस्त्यांच्या बाजूला प्रवासी व नागरिकांच्या डोळ्यांसमोरून वन्यप्राणी वावरताना दिसत आहेत. दिवसाढवळ्या गव्यांचे कळप, रात्री बिबट्या व रानडुकरे यांचा वावर नागरिक व प्रवासी वाहन चालकांच्या निदर्शनास येत आहेत. यामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान होत असून शेतकरी दिवसाही शेतात जाण्यास घाबरत आहेत. सादळे मादळे येथे रस्त्यालगत गव्यांच्या कळपाचा थैया. ज्योतिबाला जाणाऱ्या पीर देवस्थान शिवारात रविवारी सकाळी 20 ते 25 गव्यांचा कळप ठाण मांडून बसलेला दिसून आला. काही वेळ या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली होती. काही वेळाने हा कळप पोहाळेच्या जंगलात निघून गेला. 2 दिवसांपूर्वी हा कळप सादळे मादळे गावात ठाण मांडून बसला आहे. सादळे येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात बाळासो पोवार, बाबासो पोवार, विष्णू पोवार, श्रीरंग पोवार, गणपती पाटील, तानाजी पाटील, विजयकुमार आडके, वैभव आडके, मारुती पाटील, पंकज पाटील, वसंत शिंदे, दादासो पाटील, बाबासो चौगुले यांच्या 8 एकरातील ज्वारी पिकांचा गव्यांनी धुवा उडविला आहे. त्यानंतर रविवारी सकाळी हा कळप पोहाळे गावच्या जंगलातून मादळे परिसरात स्थलांतरित झाला होता. वन्यप्राणी पाहण्यासाठी आपणास अभयारण्यात जावे लागते. वन विभागाकडे कोणतीही ठोस उपाययोजना दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतातील वन्यप्राण्यांच्या वावरामुळे शेतकऱ्यांनाही आता धोका निर्माण झाला आहे. वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात आणि या वन्यप्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. मात्र अभयारण्यातही दिसणार नाहीत असे वन्यप्राणी मागील काही वर्षांपासून कोल्हापूरपासून जवळच असलेले सादळे मादळे कासारवाडी या डोंगरात सहज निदर्शनास येत आहेत. येथील बिबटे, गवे, रानडुकरे यांचा वावर नेहमीचाच झाला आहे. प्रथमदर्शनी 1-2 दिसणारे गवे आता 25 ते 30च्या कळपाने फिरताना नागरिक, शेतकऱ्यांसह प्रवाशांच्या निदर्शनास येत आहेत. सध्या रब्बी हंगाम आहे. शेतामध्ये रब्बी हंगामातील कोवळी पिके आहेत. यामध्ये 25 ते 30 गव्यांचे कळप रानडुकरे शिरल्यानंतर पिकांचा पूर्ण फडशा पाडतात. शेतकऱ्यांचा हंगाम वाया जाऊन आर्थिक नुकसान वारंवार होऊ लागले आहे. जंगलातून सहजच रस्त्याच्या बाजूला 25 ते 30 गव्यांचा कळप वावरताना स्थानिक नागरिक व वाहन चालकांनी पाहिला. अनेकांनी त्यांचा आपल्या मोबाईलमध्ये फोटो व्हिडिओ केले आहे आणि ते फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.